राम कृष्ण
आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाय परतवणे आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हरिणे माझे हरले चित्त भार वित विसरले आता कैसी जाऊ घरा वही बरा लौकिक आजचा हा जो प्रसंग आहे हा प्रसंग आपण 7 दिवस आतापर्यंत सेवा केली त्याच्यात आपले कर्म उपासना वरील साधनाचा विचार आपण आतापर्यंत केला आहे आणि साधनाचा विचार आणि करून आपल्याला जे या साधनामध्ये फलप्राप्ती झालेली आहे त्याचं फळ आज आणि त्याच्यामध्ये मिळणार आहे कारण आपला वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे की कार्याचा प्रसंग हे शांततेचं चिंतन आहे विठ्ठला वारकरी संप्रदायाचं दंडक आहे कार्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता झाल्याशिवाय आणि त्या कार्याची समाप्ती होऊ शकत नाही फक्त हा वारकरी संप्रदायच आदर्श आहे कोणत्याही संप्रदायामध्ये काला नाही काला नाही म्हणजे काला या शब्दाचा अर्थ जीव परमात्म्याचं ऐक्य जीव परमात्म्याचं ऐक्य झाल्याशिवाय जीव कृतार्थ होणं शक्य नाही नुसते साधना करून त्याचं फळ भोगून जीव कृतार्थ होऊ शकत नाही आपण कर्म केलं कर्मामध्ये 2 प्रकार आहेत सकाम कर्म आणि निष्काम कर्म सकाम कर्माने सद्गती प्राप्त होईल आणि निष्काम कर्माने चित्तशुद्धी होईल सकाम उपासनेनं वैकुंठ प्राप्ती होईल आणि सकृण आणि सकाम निष्काम उपासनेनं अंतःकरणाची स्थिरता निर्माण होईल आणि अंतःकरणाची स्थिरता अंतःकरणाची शुद्धता झाल्याशिवाय तत्वज्ञान प्राप्त होत नाही आणि तत्वज्ञानाशिवाय जीवशिवाचं ऐक्य होत नाही म्हणून आज जीवशिवाचं ऐक्य आपल्याला करायचं त्याला म्हणतात काला कोणत्याही संप्रदायामध्ये आणि काला नाही काला नसल्यामुळं जीव जीव रूपाने राहील ईश्वर ईश्वर रूपाने राहील ब्रह्म ब्रह्म रूपाने राहील आत्मा आत्मरूपाने राहील यांच्यामध्ये भेदच राहील द्वैता भयं भवती द्वैत राहिले की आम्हाला थोडे खावाच लागतं आजची ही सांगता कारण व्यवहारामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये सुद्धा व्यवहारामध्ये कारणाची समाप्ती होणं शक्यच नाही कर्म करतच राहा त्याला समाप्ती नाही परमार्थात कर्माला उपासनेला सत्वज्ञानाला समाप्ती आहे म्हणजे फळ आहे कारण देवळाच्या कामात देवळाचं काम किती उंच करायचं तोपर्यंत चालू राहणार पण एकदा कळसाची स्थापना झाली की मंदिराचं काम संपत घराचं काम एक काळ झाला पुन्हा दुसरा काळ पुन्हा तिसरा काळ 150 काळ तरी समाप्ती नाही हा संसार चालूच राहणार
लग्न, कोणाच्या नोकऱ्या चालू, मग पुन्हा जन्म, पुन्हा गाढवाचा जन्म चालूच राहतात. हे म्हणजे त्या प्रपंचात समाप्ती नाहीत, भगवत साक्षात्कार नाहीत. आणि परमार्थामध्ये कोणतंही साधन निष्काम भावनेने जर केलं तर त्याच्यामध्ये पुरुषार्थ जीव होतो. आणि पुरुषार्थ होण्याकरताच मनुष्य देह आपल्याला प्राप्त करून ईश्वराने आपल्याला बुद्धी खर्च करून आपल्याला मनुष्य देहात सामग्री दिली काला खाण्यासाठी. कारण मला आणि हे सगळे ओळखतील असं तत्वज्ञान आपल्या शरीरामध्ये दिलेलं आहे. आणि हा जो प्रसंग आहे, आजचा जो प्रसंग आहे हा फार महत्वाचा आहे. आपल्या गावात आपण सप्ताह करतो, कालाही करतो, पण त्याच्यात अभिमान. आमच्या गावाचा सप्ताह जोरात झाला. अभिमान, अभिमान देवाला सण तिळभरी जरी होय अभिमान, ऋतू समान भार देवा. त्या दुर्योधनाने द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याकरता सध्या मंडपात आणलं. सगळे कौरव पांडव द्रोणाचार्य सगळे त्या ठिकाणी होते. वस्त्र फाडण्यास सुरुवात केली. द्रौपदीने सगळ्याकडे नजर ठेवली. द्रोणाचार्य भीष्माचार्य यांच्याकडे मला सोडवती, पांडवाकडे मला सोडवती, कोणी सोडवू शकेल ना. शेवटी आपली ताकद तिनं धरली, दातात पदर धरला तरी कोणी सोडेना आणि शक्ती स्वतःची चालेना. जेव्हा तिने देह अर्पण केला देवाला, वस्त्र अर्पण केलं, देवा तूच आता सांभाळणार. कुठे गुंतलाशी द्रौपदीला एवढा अभिमान आपल्या शक्तीचा, आपल्या दाताचा पदर धरला होता. जप्त झाला आपला अभिमान, देहाचा अभिमान, वस्त्राचा अभिमान. पण त्या पुरुषापुढे स्त्रीची ताकद किती चालणार. तिला तेव्हा आठवलं की आता देवाशिवाय माझं विघ्न निवार करणारा कोणी नाही. आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज तुझ देवा, देवावर भरोसा टाकून दिल्यानंतर देव वस्त्र आणि त्यांचं रूप धारण केलं देवानं. पंचवीसी
अभिमान सोडून दिला आणि देव प्रगट झाले. एकदा गोकुळामध्ये राधेला अभिमान झाला, मी देवाची खूपच लाडकी आहे आणि देव मला खांद्यावर घेतो, असा तिला शरीराचा अभिमान झाला. देव गुप्तच झाले. तू कामने पाहिले मागे, 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 तू कामने कामने पाहिले पाय एवढ्या वेगळी अंतरला. पाहिले पाय म्हणजे देहाला पाठ होते, त्या देहालाच पुन्हा पाय. देह अभिमान झाला. इतक्यात अभिमान झाल्याबरोबर देवगुप्त झाले. तिला पश्चाताप झाला, पण मला देह अहंकार निर्माण झाला. देवगुप्त झाले. मला सांगायचं तात्पर्य का, कशा करता मी सांगायलो. स्वान स्वान श्रवण व्याघ्र श्रवण स्वानमुखी, हा स्वानमुखी, व्याघ्रमुखी. हा म्हणजे कुत्र्याला दगड मारल्यावर कुत्र्या दगडाच्या मागे टाक, आणि वाघाला जर बंदूक तुझ्याने गोळी सुटली, गोळी हुकली, त्या हाणणाऱ्याचं नरच पकडत. तसं श्रवण पाहिजे. असं कुत्र्यासारखं श्रवण नको. मी सांगतो हे दृष्टांत कशा करताय, कारण देह अभिमान आपला हा जो सत्ता आहे, हा सगळा कार्यक्रम 7 दिवस आपला झालेला आहे. याच्यामध्ये कोणाला सुद्धा अभिमान नाही. आहे त्या गावात, आहे त्या गावात, पण सगळ्यांनी सत्ता केला. या पंचपुरुषीने सगळ्यांनी आणि आपल्या तनाने, मनाने, धनाने, शरीराने, वाणीने सगळ्यांनी आणि निराभिमान सेवा केली. ही सेवा म्हणे असं आहे. आणि सेवेमध्ये गर्वरहित सेवा, त्या सेवेमध्ये हरवाळपणा येत असतो. सेवा म्हटली तिथं निकृष्ट हरवाळपणा येतो, आणि हरवाळपणा जरी येईल अंगा तरी उपयोगा जाईल, असं शास्त्र आहे. म्हणून सगळ्यांनी आणि सगळ्याच्या सहकार्याने आणि या उत्सवाची सांगता होत आहे. श्रोत्याच्या सहाय्याने, वक्त्याच्या सहाय्याने, भजनी मंडळीच्या सहाय्याने, वाद्यवाद्याच्या सहाय्याने, आणि माझं बोलणं, तुमचं ऐकणं, यांचं वाद्य, यांचं म्हणणं, याचं मिश्रण काना करू. विठ्ठल म्हणजे आजचा हा प्रसंग हा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी, जनार्दन स्वामीची पुण्यतिथी, सोपान काका सासवड यांची पुण्यतिथी हजर, आणि मारुतीच्या यात्रेचा कार्यक्रम स्थापना म्हणा गावात झाली असं माहीत नाही, पण धरतात असं. म्हणजे 4 महत्व भक्तांची, देवप्रिय असणाऱ्या भक्तांची, ज्याला देव ज्याचा प्रिय आहे त्याला महत्व नाही, देवाला भक्त प्रिय आहेत त्याचं महत्व आहे. म्हणायचे बायकोला नवरा आवडतो याच्यात महत्व नाही. नवऱ्याला बायको आवडली पाहिजे तो खांद्यावर घेतो, तसं देवाला जर भक्त आवडले
तर देव खांद्यावर घेतो, डोक्यावर घेतो, कमरेत घेतो, हातावर घेतो, बाकी त्याला सोडून देतो. विठ्ठल काय तुला नवरा कसा करता होतो? दागिने, उत्तम साड्या, येळवर सगळं व्यवस्थित, खाणं जे म्हणलं ते नवरा पुरवतो, म्हणून नवरा आवडतो. म्हणजे दागिन्यासाठी नवरा आवडणं का नवऱ्यासाठी नवरा आवडतो? हो, ज्ञानी तो आत्माईला मात्र देवाला ज्ञानी भक्त हा प्रिय आत्मा आवडतो. म्हणजे देवाला भक्त आवडला पाहिजे, तर देव त्या भक्तांच्या ताब्यात राहतो. नव्हे देव भक्त यांच्यामध्ये एकमेकाचं आणि त्रास दोघं सहन करतात. जर एकमेकावर प्रेम जर असेल तर नव्हे भक्तांच्या दाता खातो तो देवाला आवडतात. आपली पूजा फूल देवाला पर्वतासारखं बजवत आहे. विठ्ठल विठ्ठल एका भक्तांचा आपल्या कस्तूप म्हणे असा आहे, त्या भक्ताने लात मारते भक्ताच्या पायाला हे कस्तूप रुत्रान म्हणून देवाने असा केला, मार माझ्या हातावर. हृदय श्री वत्सलांच आज आपल्याला सेवा मिळते. आणि खरंच आपल्याला साधूची सेवा घडणं आपलं केवढं भाग्य हे सांगता येत नाही. नाही या भाग्याला जोराच नाही. कारण चार महात्म्याचं आणि त्या भक्ता त्या देवाला या हे भक्त होतात. ज्ञाननिष्ठ, भक्तिनिष्ठ, वैराग्यनिष्ठ, म्हणजे हे सगळे निष्ठावंत भक्त हे चार आहेत. मारुतीराज, गुरुजी, जनार्दन स्वामी, स्वपन काका सासवड यांची चार भक्तांची हे पुण्यतिथी आहे. आणि चार भक्तांची आपल्याला सेवा घडते. कारण देवाच्या सेवे एवढं महत्व नाही, भक्तांच्या सेवेत एवढं महत्व आहे की भक्तांच्या सेवेमध्ये देवाची सेवा होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे संताचा महिमा ऐसा संताचा महिमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे संताचा आईचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमाईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमाईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा. भक्तांची सेवा
सेवा केली असताना हे देवाला प्रिय वाटते आणि देवाचा प्रसाद आपल्या होतो. तुकामाने संत सेवा तुकामाने संत सेवा संताची सेवा केली असताना हे देवाला प्रिय देवाचा प्रसाद त्याच्यावर होतो. नाहीतर संताची निंदा संताचा त्याग आणि देवाची सेवा ही देवाला आवडणार नाही. संतांचा अतिक्रम देवपूजा तो आदर आपण देवाची पूजा करत असताना विधी आहे. देवाची पूजा झाल्याशिवाय आरती झाल्याशिवाय फुलं वगैरे वाहिल्याशिवाय आणि तिथून मन दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही. अशी एकाग्रतेनं देवाची पूजा करावी लागते. पण त्याच्यामध्ये अपवाद आहे. एखादा महात्माला आपली पूजा चालली देव सारावे परते संत पूजाने हात देवाला बाजूला सोडा आणि त्या संताची सेवा करा. करता देवार्चन घरावे संतजन सेवा करावे परते संत पूजावे आरते सेवा करावे संताची सेवा केली असताना हे देवाला प्रिय आहे. कारण संत सेवेमध्ये दोन फळं आहेत आणि ईश्वर सेवेमध्ये एक फळ आहे. ईश्वर सेवेमध्ये अदृश्य फळ आणि संत सेवेमध्ये दृश्य फळ आणि अदृश्य फळ. संत सेवेमध्ये दृश्य फळ कोणतं? हेची देही हेची डोळा हो मुक्तीचा सोहळा हे फळ नक्की मिळतं. आणि नाही ज्ञान झालं नाही जीवदशा गेली पण ज्ञान होण्याची तीव्रतच इच्छा आहे पण देह भान मावळला. पण पुढच्या जन्मात तो नरदेह प्राप्त होईल. नरदेहात येऊन तो भगवत भक्त होईल. त्याला गुरु भेटतील आणि तेव्हा मुक्त होईल. म्हणजे दृश्य अदृश्य फळ आणि संत सेवेमध्ये आहे.
आणि अदृश्य फळ हे ईश्वर सेवेमध्ये आहे. एवढा फरक आहे. म्हणून संतांची आपल्याला ही सेवा करते. काय परम भाग्य आपलं असेल, काय पुण्यवान तुम्ही असतील हे सांगता येत नाही. किती पुण्य आहे, किती काय असं आहे. व्यवहारात सुद्धा पहा तुम्ही, आईला 5,000 रुपयाची साडी आणली, तिला श्वासन ठेवलं, तिची पूजा केली आणि साडी नेसवली आणि तिचं लहान रांगचं पोरगा एवढे फटफट सुद्धा त्याला आणलं नाही. त्याला कपडा वगैरे त्या लहान मुलाला आणलं नाही. आईला 5,000 रुपयाची साडी नेसवली आणि तिला पाहायला आणलं असेल माझा लेकराला ड्रेस म्हणजे तिनं नेसलं, पण हिला नेसलं पण पोराला काहीच कपडा अंगडं घातलं नाही, काय नाही. तिनं पाहिलं मुलाला काय नाही, तिला फटफट फिरवून टाकली. त्याला त्याच वेळी आले मुलाला मी त्यांनी गेली घरात. म्हणजे तिला जर त्या मुलाला जर एवढंसं चांगलं कपडं आणलं, हिला काहीच नसतं आणलं तरी ती खुश. आणि 5,000 साड्यावर खुश नाही, उगं तर कोप झाला. तसं संतांची सेवा न करता देवाची सेवा केली आपल्यावर कोप होईल. विठ्ठल म्हणून आज महत्वाचा सांगतेचा दिवस आहे आणि सांगते दिवस आज कार्याचा प्रसंग आहे आणि सगळ्याचं भाग्य उदयाला आलेलं आहे. म्हणून आपल्याला ही साधूची सेवा आपल्याला घडते आहे. किती परम भाग्य आपलं असलं पाहिजे. म्हणून भाग्यवान आपण आहात, हा परिसर सगळा भाग्यवान. किती श्रद्धा मला अंतकरणातून भरलं असेल, भरून पण दाबतं खाली. किती यांची श्रद्धा आहे, किती यांचं काय आहे असं सांगता येत नाही मला. आपल्या करणं मन वाचणं सगळ्यांनी सेवायच्या आपलं कर्तव्य आहे म्हणून करायला लागेल. आपलं कर्तव्य आहे, अभिमान नाही, काय नाही. जर अभिमान आपली सेवा व्हायला लागली, देव कृपा करेल, साधूची कृपा आपल्यावर होईल, आपण कृतार्थ हो असं आपल्याला निश्चित मला कार्य करण्याची कल्पना होती. हो विठ्ठल विठ्ठल आज कार्याचा प्रसंग आहे. कार्याच्या दिवशी आज साधनाचा विचार नाही, आज साधनेचा परिचय आहे. आज साधना वगैरे कर्म उपासना काही सांगायचं नाही. मागच्या कीर्तनामध्ये वक्ता हा स्वतंत्र आहे. त्या उपदेशपर आपण घेतला तरी चालतो, सत्यपर घेतला तरी चालतो, करुणापर घेतला तरी चालतो, भक्तीपर घेतला तरी चालतो, अनेक तऱ्हेचं घेतले तरी चालतं. परंतु आणि शनी याचे गाणे नाही चालत बरं काय विठ्ठल. सांप्रदायिक चाली पाहिजे, सांप्रदायिक बोलणं पाहिजे, सांप्रदायिक गाणं पाहिजे. ऐकल्याने सांप्रदायिकच ऐकलं पाहिजे. दुसरा भाग तो काही ऐकायचा नाही. आपला अभिमान प्रत्येक गावामध्ये सत्ता करतात, अभिमान होण्यासाठी करतात. हेही बारकाईनं लक्ष ठेवायचं बरं का. इथे निष्प्रह सांगायची गरज आहे. जीवाचं कल्याण होण्याची आमची कळकळ आहे. काही भलते करून काही सत्य करायचे हे त्यात महत्व नाही. प्रतिष्ठा मिळवण्याकरता नकली का कीर्तन आणतात. 15 रुपये 50 रुपये 1000 रुपये का काही ना काही सांगू त्यानं मना हवं. हे काय कीर्तन आहे का? का अंतकरण परिणाम व्हायला कशाला पैसे खर्च करायचे, पाप घ्यायला. कसा रोग तयार होणार नाही, कसा निसर्ग कोपणार नाही. परमात्म्याचं खूप चालला, नावेतच पाणी. हे विठ्ठल हो. म्हणून आज सांगतेचं कीर्तन. इथं कोणाला अभिमान नाही, काही नाही. इथं कोणी कीर्तन करा आम्ही आणता आणू 1000 लाख रुपये दिले तरी आमचं कीर्तन करा, इथं चालणार नाही. मी सांगेन तोच कीर्तनकार राखला पाहिजे. हा तो सांगणार चालणार नाही. आपल्याला वारकरी संप्रदाय चालवायचा. निरेपरी थोडेपरी निरे भक्ती ज्ञान हित हित हित
भक्ती नाना विरहित इतरा गोष्टी न कराया प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची हो जेणेकरून परमात्मा स्वरूपाची मूर्ती आपल्या हृदयात बसेल आपला उद्धार होईल असं कीर्तन पाहिजे आणि असं कीर्तन ऐकलं पाहिजे. कोणाचाही भाकड कथा ऐकू नाही काय नाही. अरे अभंग घेताना कीर्तनाचं नाव ठेवताना कीर्तन त्याला तुम्ही समजता. कीर्तनाची मर्यादा काय आहे, वारकरी संप्रदायाची मर्यादा काय आहे. आपल्याला कीर्तनात पुण्य निदान पुण्य नाही पुरतात निदान पुण्य तरी झालं पाहिजे, निदान पाप तरी निवृत्त झालं पाहिजे. पाप निवृत्त आधी पाप वाटते. लाखो खर्च करा महात्म्याला आणि चांगलं कीर्तन का सांग म्हणा. जे अभंगाचं जे तत्व आहे, जे निरोप साधू संतांचा आहे, त्या अभंगा वाटद्वारा जो निरोप सांगितला साधू संतांनी आणि त्याचंच वक्तव्य केलं पाहिजे. अभंग घ्याताना बाजूला त्याला शिवायचं सुद्धा नाही. हाच भाकड कथा कीर्तन कसं असतंय तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता आपलं मी अर्धा तास मी कीर्तन करणार होतो, पण आता अर्धा तास होऊन गेला. आता याच्यात काय होईल ते दरच चालत वरच चालत अर्धा तास चालू करून तास चालू त्याच्यात काय नाही. कसा काळ चालू त्याचं सांगायचं. हो एक गरीब परिस्थिती आईची. गरीब परिस्थिती असल्यानंतर मुलाला श्रीमंत्या मुलाची संगत मैत्री दोघं शाळेत जात होते आणि शाळेत जात असताना शाळेमध्ये जात असताना आणि तो श्रीमंताचा मुलगा आणि त्या गरिबाच्या मुलाला म्हणतो तो काय आज काय खाल्लं, चहा घेतला का, दूध घेतला का, बिस्किट खाल्लं का, काय असं विचारत चालली. ते म्हणते आमच्या घरी दूध नाही काय ना, मला दूध नाही काय नाही, आईची शिळी भाकर ते खालती मला येतो इकडं. आणि तो मी गाईचं दूध पितो गेला घर आणि शाळेत येतो. मग मला दूध मग आई पुढे हट्ट धरला. आई माझा मित्र दूध पिऊन शाळेमध्ये येतो, मला दूध दे ना. आई म्हणते बाळ आपल्या घरी गाय नाही, बकरी नाही, म्हैस नाही, पैसे आणायला पैसे नाही दूध आणायला, कुठून आपली दूध आणणार आपण. नाही नाही मला दूध, माझा मित्र दूध घेतो. काय काळे बाळा
सांगते, बाळ आपल्याजवळ गाई नाही, पैसा नाही, दूध आणायला काय नाही, कुठं दिवस नाही हट्ट. बाळ हट्ट, रात हट्ट, स्त्री हट्ट हे पूर्ण केल्याशिवाय आणि याच्यात विक्षेपच निवृत्त होत नाही. ती पूर्ण करावंच लागते. बाळ हट्ट हा पूर्ण करावंच लागतं. पण पैसा नाही, दूध आणायला गाय म्हशी दूध नाही, काय नाही, मग काय केलं? आईनं आपलं पीठ पाण्यात काढायचं, गाळायचं, साखर टाकायचं, तापायचं, हे ग बाळ दूध तू पियाचा मस्त बायचं 40 मुलाचा पुन्हा अजून संवाद काय केलं मला आज घेऊन केलं रोज दूध तो मित्र दूध चाललं. पण एकदा कोजागिरी पौर्णिमा आली. त्या श्रीमंताच्या मुलानं या मित्राला बोलवलं आपल्या घरी, आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि तो दूध प्यायला माझ्या घरी ये. तेव्हा कोजागिरीचं पौर्णिमेचं दूध म्हणजे काय बापा, सगळं मसाला टाकून केलेलं दूध. याने गिलास भर केलं, त्यानं गिलास भर केलं सगळं. पुन्हा दुसऱ्या दिवशी आई आपलं पिठाचं दूध गाळून चांगलं त्यात साखर टाकून उकळून आणि हे बाळ म्हणे हे दूध नको, ज्या मुलाच्या घरी दूध गाईचं पेलं तसं दूध मला दे. याची चवी वेगळी, त्याची चवी वेगळी, हे मी दूध घेणार नाही, मला फसवू नको. जोपर्यंत दुधाचं स्वरूप कळालं नाही तोपर्यंत मस्तीनं खाऊ लागला, मस्तीनं जेवू लागला. तसं कीर्तनजी महाराज जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला त्या कीर्तनाची चवी आणि या कीर्तनाची चवी तुम्हाला तेव्हा कळेल. असं कळल्याशिवाय संप्रदायाचं महत्त्व कळत नाही. कशाचे कीर्तन कशाचे करायचे, काय सुद्धा व्हायचा आपला, काय सांगताय, काय तुमचं दुनिया चालली बाबा सांगता येत ना. आमचा नमस्कार तुम्हाला कसंही करा. आजच्या कीर्तनामध्ये साधनाचा विचार नाही आणि साधनाचा परिचय करून देणं हे आता महत्त्व आहे. कारण आजच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र गायला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपोरी. चरित्र ते उच्चारावे केले देवे मोकळे. भगवंताचे चरित्र 10 अवतारात चरित्र झालेलंच आहे. हो, वामा नरसिंह सगळ्या अवतारामध्ये भगवंताने चरित्र केलेलं आहे. पण त्या चरित्रात जीवाचा उद्धार त्या चरित्रात नाही. कारण हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंताने तेवढे चरित्र केलं, त्यात आपल्या जीवाचं काय चालणार, बरं काय उद्धार होणार त्याच्यात. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने चरित्र केलं. पण त्याच्यामध्ये एक पूर्ण अवतार, पूर्ण 2 अवतार, रामकृष्ण हे 2 अवतार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. भगवंताने चरित्र केलं हे राम अवतारात चरित्र केलेलं आहे, कृष्ण अवतारात चरित्र केलेलं आहे. कारण भगवान मनुष्य देहाचा उद्धार करण्याकरता आणि भगवंताने हे चरित्र केलेलं आहे. कारण जेणेकरून जीव कृतार्थ होईल असं चरित्र भगवंताने केलेलं आहे. पण राम अवताराचं चरित्र जीवाला झपल्या जाईल
आणि देवाला तर जीवाचा उद्धार करायचा. कारण जीवाचा उद्धार हा तर रामकृष्णाचं चरित्र, एक बाणी एक पत्नी, सगळं मर्यादित पुरुषोत्तम, त्याला असं मर्यादित पुरुषोत्तम असं म्हणतात. म्हणजे आई वडिलांच्या वचनात एक पत्नी व्रता, एक बाणी, एक वचने असं चरित्र. सगळ्या भावांचं मन एक, सगळ्या प्रजेचं मन एक, असं वागणं प्रभू रामचंद्राचं. आता गावात एक मत नाही, 3 मत एका गावात झाली. कसा होत आहे का नाही? आता रामचंद्राचं चरित्र जीवाला आचरण करता येईल का? पण रामचंद्राचं चरित्र, रामानं जे चरित्र केलं जीवाच्या उद्धारा करता केलं का काय करता? माझं चरित्राचं जो आचरण करील त्याचा उद्धार होईल. म्हणून रामचंद्राने एकच पत्नी करावी असं ठेवलं. एक पत्नी बोला, पुन्हा वचन पाळलं नाही. वचन पाळचे अधमाचे जन असं म्हटलेलं आहे. जे वचन आपण जे बोललं ते वचन आता जी रस्त्याला होतात, फोटो घेतात तरी रस्त्याने फाटते, असं आपलं वचन आता कलियुगात. आई वडिलांच्या आज्ञेत त्यांची आज्ञा कोणी पाळू शकत नाही, आईला कोणी सांभाळू शकत नाही. भावाचं भांडणं हे सगळे आता रामचरित्र हे चरित्र कसं बसवा जीवाचं. पण जीवाला उद्धार आहे, देवाला जीवाचा उद्धार करण्याचा छंद लागलेला आहे. म्हणून कृष्ण अवतारामध्ये नुसतं ऐकलं तर तुमचा उद्धार आहे. मुखाचं बंधन देवाला बांधलेलं होतं. ते जर चरित्र ऐकले का आपलं बंधन तुटतं. सोना सुवर्ण झालेले आहे आणि ते चोरीचं चरित्र देवाचं ऐकलं की ते चोरीचं पाप निवृत्त होतं. हो, असं प्रत्येक चरित्र नुसतं ऐकलं, आचार करायचा नाही बरं का. प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा होता, पण ते जीवाला झेपणं. म्हणून देवाला जीवाचा उद्धार करायचं नुसतं चरित्र ऐकायला काय घरी आता नुसतं बसून कोणा जायचं का, प्रायव्हेट घ्यायचं का, काय करायचं का, नुसतं माझे घर बा किती सोपं आहे. पण निश्चय जर ऐकलं तर नुसतं असं आहे. हे देवाचं चरित्र, कृष्ण अवताराचं चरित्र. म्हणून चैत्राचे विचाराने देवाचं चरित्राचा विचार करावा आणि श्रवण करावं. जो कृतार्थ होतो विठ्ठल. भगवंताचं चरित्र आणि जीवाचं चरित्र याच्यात सांगू नाही. जीवाच्या चरित्राचं कथन करूच नाही. वर्णविते थोरी एका विठ्ठला
भगवंताची देवाची कीर्ती वाखण करावं, त्यांचं चरित्र सांगावं. एक संताचे चरित्र, दोनच चरित्राचं कथन केलं पाहिजे. मानवाची कीर्ती करू नये आज काल, आणि देवाचं श्राद्ध आत्म्याची पुण्यतिथी देवाची जयंती करावी लागते. आणि श्राद्ध करता करता कीर्तन बी ठेवायला लागले. ज्याने कोंबड्याचा गावात दुष्काळ पाडला याच्यासाठी कीर्तनकार काय सांगेल बरं. त्याचं कीर्तन ठेवतात. बाटल्या खुपच्या सगळ्या रस्त्याला लोकांना त्याचं हे झालं पाहिजे, पाय टोचले पाहिजे, रक्त निघलं पाहिजे. सगळ्या सडकनं बाटल्या सुनीचा यात्रेला खूप वाटतं बाप्पा काय सांगा, सगळ्या बाटल्या कुठल्या रस्त्या. अशाच चरित्र त्याचं श्राद्धाचं कीर्तन. आता सात्विक पोरं ठेवतात कीर्तन, पण आता कीर्तनकाराने काय सांग, त्याला पाकिट घ्यायचं तर काही चालतं. देवाचं चरित्र कथन करायचे नाही, कारण देवाचं चरित्र जर आपण त्या धर्म उत्पन्न होतात. देवाचं चरित्र आपण गायला असताना त्याच्यात काय होतं, धर्म म्हणजे पाप पुण्य निर्माण होतं. म्हणून जीवात आमचे पाप पुण्य भोगण्याकरता सुख दुःख भोगावं लागते, त्यासाठी नरदेह प्राप्त होणं होते यायचं नाही. म्हणून जीवाच्या चरित्रामध्ये पाप पुण्याची उत्पत्ती होत असते. म्हणून जीवाचं चरित्र कथावी कथन. आता माळकरी असेल, वारकरी असेल, त्याचं जर श्राद्धाचं कीर्तन ठेवलं असेल तर करा, आयुष्य करा, चांगलं त्याचं चरित्र काय हो. पण ज्यांनी कोंबड्याचा दुष्काळ पाडा, बाटल्या फोडून टाकल्या, याचं काय चरित्र सांगावं, काय सांगता येत नाही. पूर्वी ज्याला म्हणता पण म्हणता येत नाही कीर्तनात. म्हणून देवाचं चरित्र आणि संतांचे चरित्र. म्हणून तुकोबाला म्हणतात, चरित्र ते उच्चारारे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार केला तर जीवाचा उद्धार होतो. ऐकला असताना उद्धार होतो, काही खटपट करायची गरज नाही. देवाने असं आपल्याला आणि उद्धार करण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो. म्हणून भगवंताने आणि चरित्र विचारायचं, आणि त्या भगवंताच्या चरित्राचं भगवान त्या गोकुळासारखं सुख कुठेच नाही. कारण गोकुळामध्ये जे भगवत भक्ताला आणि भगवंत कृष्ण मिळाले, आणि तो फार महत्त्वाचा आहे. काय त्यांनी साधना केली असेल, आपण अनुष्ठान करतो, योगी एकांतात जाऊन ध्यान वगैरे करतो, आपण फळ्या लावून देवाची निष्काम भावनेने आपण सेवा पूजा वगैरे करतो. कोणाचा गडगडाट नको नसला पाहिजे, नामस्मरण नाव जपायची, त्यात कोणाचा इच्छेत कोणाचा शब्द ऐकला पाहिजे, असं निवांत आपण जप करतो तरी देव येत नाही. आणि त्या गोकुळ गवळ्याने कृष्ण गोकुळ गोकुळामध्ये चरित्र करत असताना त्या गवळ्याचं तेवढं मोठं भाग्य आहे. आपण ध्यान करतो, योगी ध्यानात करतात. योगी याचे ध्याने ध्यान गवळी म्हणतात, तो आम्हापासून सगळं त्या कृष्णाला हाक मारे, हे कृष्णा लगेच धाव, दूर दूर धावत येतो. आपण ध्यान करा, नामस्मरण करा, त्याला हक्का मारा, तो येत नाही. का येत नाही? आपला आवाज त्याच्या परिचयाचा होत नाही.
कारण त्या कृष्णाला रामाला आपण नेहमी राम राम म्हणत नाही, त्यामुळं आपला आवाज आणि देवाच्या परिचयाचा होत नाही. आपण कदाचित देवाचं नाव घेतो, संकट काही आलं काय झालं तर देवाचं नाव, कसा शब्दाचा परिचय होणार. मुलाचा आवाज बापाला परिचय असतो. शाळेमध्ये शाळा भरली आणि त्यात कविता म्हणायला लागली, बाप आला त्या भेटायला मुलाला, बाय म्हणजे तिथून ऐकतो आवाज, हा तो आवाज माझ्या मुलाचा आहे. त्याने का बरं ओळखला? त्या आवाजाचा परिचय बापाला आहे. तसा आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणतो, आपला आवाज देवाचा परिचयाचा होतो का हे लक्षात ठेवायचं. आपला आवाजाचा परिचय देवाला झाला की राम असलं की राम येतो, कृष्ण म्हणलं की धडधड धावत येतो. आपण ध्यान करतो, काही करतो, का येत नाही? आपला आवाज परिचय होत नाही, कारण आपण टेम्परवाली नाम घेतो, चवडी अंती नाम घेतो. असं होतं आपल्याला. आपल्याला सतताने कीर्ता येतो संतांच्या दृढवताः नमस्यांताश्च मां भक्त्या युक्ता उपासते. आपलं सतत नाम स्मरण आपल्या हृदयामध्ये सगळा प्रपंच बसलेला असतो. देवाचं नाम, देवाची मूर्ती कुठं बसते? जागाच नाही त्याला. अंतरी संसार भक्तिवाया अंतरी संसार कसा परिचय होणार? देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, भक्तिवरी वरी भाव, भक्तिवरी वरी भाव, भक्तिवरी वरी भाव, भक्तिवरी वरी आणि आपल्याला भाडोत्री परमार्थ याला म्हटला पाहिजे. त्यामुळं देव आपल्याकडे धावून येत नाही, कारण गोपाळाने गवळीने देवाला हात मारली की तो जो धावत येतो. काय मोठं भाग्य आहे. म्हणून जाणवेल देव गवळीयाच्या भावे, गवळीयाच्या भावे, जाणवेल देव गवळीयाच्या भावे, गवळीयाच्या जाणवेल देव गवळीयाच्या भावी. गवळ्याचा भाव केवढा मोठा आहे. तिथे धावून
त्या कृष्णाचं ध्यान केलं, त्याला बरोबर की कृष्ण धावत येतो. तेवढं मोठं भाग्य. आपण किती अभ्यास करा, देव येत नाही, कारण आपली बाह्यात काहीच आहे, भक्ती आपली आहे. त्यामुळं अंतरातून अनन्य भक्ती आपली नसल्यामुळं आपला अधिकार आपण पाहू, दुसऱ्याचा अधिकाराकडे लक्ष देऊ नये. आपली किंमत कुठपर्यंत, आपली भूमिका कुठपर्यंत गेली, आपण या साधनामध्ये कितपत साधन आपल्याला पटतंय, या साधनाचा आपल्याला काय अनुभूती यायला लागली याचा पडताळा केला पाहिजे. ज्याचा ताळा नाही त्याची अवकळा. आपल्या ताळा आपण करून पाहिलं पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा ताळा करावा लागतो. सरळ व्यापार करावा लागतो, संध्याकाळी ताळा करावा लागतो, त्याला वेळ लागतो, नाही तर वेळच लागत नाही. तसं आपण साधना करतो. या साधनामध्ये आपली किंमत कुठपर्यंत वाढी, शुभेच्छा सोयीच्यांना तरुण माणसा असं सांगते पदार्थ आणि तुर्यापर्यंत आणि ह्या भूमिकावर चालतात. आणि ही तुरेला अवस्थ प्राप्त झालेले अशा गवळीचे महत्व या अभंगामधून तुकोबाराय सांगतात. हरी रे माझे हरी रे हरिणे माझे हरले चित्त भार विसरले. याच्यामध्ये तुकोबारा आणि या गवळीचा हा संवाद आहे. तुकोबारा आमचं अशी मोठी भाग्यशाली गवळण, त्याची भूमिकेवर प्राप्त झालेली अशी ती भूमिकेवर गेलेली गवळण आणि अनुभूती आलेली ती गवळण आणि ती खिन्न अशी बसली असताना हरिणे माझे हरले चित्त. तुकोबारा त्या ठिकाणी गेली, ती पाण्याला गेली असताना आणि कृष्णाची भेट झाली. कृष्णाचं स्वरूप सुंदर श्याम असं कोमल स्वरूप, मेघश्याम असा परमात्मा सुंदर, सशंख चक्रम सकिरीश कुंडल सपीत वस्त्रम सत्सेरुलेक्षण सारवक्षस्थल कष्टपचिर्यम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजा. असा घनश्याम परमात्मा पाहिल्याबरोबर चित्त देवाने हरण केलं. देवानं हरण केलं म्हणजे तिच्या हृदयातून आणि चित्त देवानं हिरून गेलं असा त्याचा अर्थ नाही बरं का. देव तिच्या चित्तात बसला असा त्याचा अर्थ आहे. पायात जोडा घाला म्हणजे असं येऊन पडतं बोल. डोक्यात टोपी घाला म्हणजे अंगात सदरा घाला. तसं हरिणे माझे हरले चित्त म्हणजे चित्तात देव बसला. चित्तात देवाने चित्त काढून तिकडे गेलं नाही. कसे नाही जिवंत कशी राहिली असं. म्हणून तिच्या चित्तामध्ये हरी बसला, ते भगवंताची मूर्ती ध्यानात बसली. त्यामुळं देहभान विसर्जित झाली आणि पुन्हा देहावर येईल, पुन्हा देहावर येईल. आता ती खूप बसली केळ तुकोबाराची सवय पाहिली. हे भाग्यशाली गवळण आणि ही किती टाईम झाला या विहिरीवर आडावर येणं घागर भरली. 2 पावलं चालून तिथंच बसली. तिला घरी काम धंदा गेला, लोक काय म्हणते मी तिथं बसली. तुकोबारा तिच्या जवळ आले. हे भाग्यशाली, तू इथं बराच वेळ झाली बसली आहे, का बसली?
ती तुकोबारायला म्हणते हरिने माझे हरले चित्त आता कैशी जाऊ घरा. कारण चित्ताने सगळा व्यवहार चित्तावर अवलंबून असतो. तो परमार्थीच व्यवहार असो किंवा प्रपंचिक व्यवहार असो. प्रपंचामध्ये चित्त आपला इंद्रियाने व्यवहार होतो. आपल्या शरीरामध्ये इंद्रिय आहे, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, आत्मा आहे, साक्षी आहे, सुखद चैतन्य आहे. आता आपण डोळ्याने पाहतो म्हणतो. डोळ्याने पाहत असताना डोळ्याने पाहतो का त्याला काही सहायता आहे? हा? डोळ्याला सहायता कोणाची? आपण डोळ्याने ते रूप पाहायला लागलो. डोळ्यांनाच दिसतं, केवळ डोळ्यांनाच दिसतं की या डोळ्याला कोणाची सहायता आहे? चैतन्याची साहेब. चित्ताची सहायता. म्हणजे वृत्तीची सहायता. वृत्ती म्हणजे चित्त, मन, बुद्धी, चित्त या अंतःकरणाचे चार विभागण्यात आहे. चित्त ज्यावेळेस म्हणतं तेव्हा चिंतन करते तेव्हा चित्त म्हणतात. मन ज्याला म्हणतात संकल्प करते तेव्हा मन म्हणतात. आणि बुद्धी निश्चय करता संध्याकाळ कीर्तन ऐकता निश्चय करते त्याला म्हणा बुद्धी. संध्याकाळ आम्हाला जाऊ देते हे असं म्हणजे चित्त. त्या चित्तात भगवंत येऊन बसला. देव तुकोबाला विचारले गवळ महाभाचे त्याने आणि तो घराकडे का जात नाही, कशी काय नाही हरीने माझे हरले मग काय ना घराकडे काय असं. ती म्हणते आता कशी जाऊ घरा? आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, हो, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, हो. आणि हरी बसल्यामुळं आणि तुकोबारा आणि तिला विचार आला की कारण तिला गवळणीची भूमिका आणि तुकोबारायला कळत. कारण भक्ताचा महिमा भक्ताची जाणणी, भक्ताचा जो महिमा आहे भक्त झाल्याशिवाय भक्ताचा महिमा कळत नाही.
अज्ञानी जीवाला भक्ताचा महिमा कळत नाही म्हणून त्याच्याकडून निंदा होती आणि त्याला पाप होतं. तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल मध्ये भक्ताची भूमिका काय त्या भक्ताला कळत असते. या भक्ताचा महिमा काय, दोघाची महिमा एकमेकाला कळत असते. बोधयंत परस्परम मच्चिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतस्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. म्हणजे त्यांचा संवाद असा चालू असतो. कारण भक्ताचा महिमा भक्ताला कळत असतो. जी प्रस्तुत पाळी आहे, ती प्रस्तुत झालेली आहे, जी नवीन प्रस्तुत व्हायला लागली मुलगी आणि तिला काय प्रस्तुत होताना वेदना होता त्या मुलीला, ती डोक्याला हलवून घेते, तडफड करते, काही करते, प्रस्तुत होण्याची वेदना. हो त्या गर्भाला कळत नाही. मातेची उदर कोवरी फसवणे विष्टेच्या दासरी उकडवणे नवमास्वरी जन्म जन्मवणे मरती विष्टालय पचहुकडे नाती दोन्ही कुर्मीकडे गर्भवतीची कष्टकाणी पुढे कटोंग लावून तो कृष्ण कळे. म्हणजे सांगत तात्पर्य माता पिताला ते दुःख कळत नाही. त्या प्रसूत होण्याच्या वेदना नाही वंध्या विजानाती. ती मुलगी बोंबला लागली आणि वांद बाई आली तिथं. काय काय आमचं बी पोट दुखतंय आणि पोट दुखणं का एवढे रडायची. हे वांद बाईचं थालपट खाऊ पोट दुखतंय आणि तर प्रसूत होण्याचं पोट आहे. फरक आहे का नाही असं आहे. त्या वांद बाईला या प्रसूत होण्याची वेदना काय तिला करणार. जी प्रसूत होत असती तिला प्रसूत होणं कशा वेदना होतात हे प्रसूत होणाऱ्या बाईला कळतं. तसा परमार्थ निक्का झालेला असा तुकोबा राहिला आणि त्या गवळीला माहीत होता. म्हणून त्यांचे महत्त्व, भक्तांचं महत्त्व आणि भक्त जाणतात. म्हणून त्या दोघांचा संवाद आणि चालू आहे. कारण ती म्हणते तुकोबारा मी आता घराला कसे जाऊ. कारण जर मी घरी गेले तर लोक मला घरचे इतका वेळ कुठं लावला, कृष्णाची तो समन केला काय. कारण बाया माणसाला परमार्थ करणं लोक निंदा करतात बाई. पण बाईचं प्रेम फार असतं. अति प्रेम म्हणजे बाई आणि अति निकृष्ट म्हणजे पुरुष. प्रेमाशिवाय प्राप्त होत नाही. जे कर्म करतात त्यात प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. बाईची श्रद्धा प्रेम एक व्रत करत असणं तेवढं बसतात. शुक्रवारची व्रत करतात तेवढं प्रेम होतं. म्हणजे कोणताही साधना करतात ना बाईचं प्रेम, भगवत भक्ती करत असताना बाईचं प्रेम अंतःकरण खूप आहे. म्हणून असं जे प्रेम आहे ते प्रेम देवाला हवं. म्हणून काय सांगत्या दोघांचा समाज झाला. ती म्हणते आता मी कसा करू, लोक मला नाव ठेवतील, शेजारी पाजारी मला नाव ठेवतील, त्यावेळेवर कुठे गेली आणि कोणाच्या नादी लागली हे सगळं बाईला. आणि फार परमार्थ करण्याचा घरचा धाक, बाहेरचा धाक आणि परमार्थाचा करायचा कसा करून त्याच्यातूनही परमार्थ तिथं जिकडं असेल नका कसा नाही. पण तो देव घरात बसतो. आपण पंढरपूरला जातो पण बाईचं प्रेम त्या भगवंतात मला दर्शन नाही झालं मग तिच्या देवा तिचा देव असं आहे. म्हणून प्रेम चित्र जोडी नेतो तिकडे प्रेम करते. म्हणून काय त्या दोघांचा संबंध झाला. तुकोबारांनी त्या गवळीने पुष्कळ सांगितलं. परखियाची सांगता गोष्टी, परखियाची सांगता गोष्टी, परखियाची सांगता परखियाची सांगता गोष्टी.
म्हणाली आता मी घराला कशी जाऊ, कारण माझं चिंता देवाने हरण केलेलं आहे. म्हणजे मी काय सांगत होतो चिंतन, आपण डोळ्याने आणि प्रमेय वस्तू आपण पाहतो, त्यामुळं आणि अंतःकरणाची वृत्ती आणि त्या प्रमेयापर्यंत गेली, म्हणजे बैलापर्यंत गेली, झाडापर्यंत गेली, मनुष्यापर्यंत गेली, अशी वृत्ती त्याला प्रमेय असं म्हणतात. ती वृत्ती गेली. वृत्ती गेली असताना आता डोळ्याची नजर गेली. आता डोळ्याची आपण डोळे वाचून त्या वस्तूला पाहतो, पण वृत्ती तिथपर्यंत गेली नाही. वृत्ती म्हणजे चित्त. त्या वृत्तीला सहायता डोळ्याची पाहिजे. इंद्रिय वाचून वृत्ती बाहेर जाऊ शकत नाही. आपण स्पर्शविषय भोगायचा असेल, म्हणजे मऊ कठीण आपल्याला कळायचे असेल, इंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे तोच इंद्रिय ज्ञानेंद्रिय, त्या तोच इंद्रियाच्या द्वारा वृत्ती गेली पाहिजे. मग त्या वृत्तीला तिथपर्यंत जाण्याकरता कोणाची सहायता पाहिजे? मागे मागे कोणाची सहायता पाहिजे? कीर्तनकार महाराजांना डोळ्याला डोळे पाहतात, प्रेताचे डोळे पाहतात. लोक सामान तयार करायले, तिळू आणायला, कोणी सुतळा आणायले, कोणी रडायलं, डोळे वाचले प्रेताचे पाहतात. डोळे आपल्याला माणसाला वाटते प्रेत पाहायला, पण काय नाही त्याच्यात मूर्ती नाही. मूर्ती का नाही? चिदाभास नाही त्याच्यात. चिदाभास असल्याशिवाय मूर्ती तिथपर्यंत जाऊ आहे का नाही? मग त्या चिदाभासाला सहायता कोणाची आहे? साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्य म्हणजे काय? कुठंच चैतन्य, म्हणजे याला सहाय्याची सामग्री पाहिजे. मग ती सगळी सामग्री आणि भगवंताने हरवून केली. तिथं येऊन बसला देव आणि म्हणायला लागली, आता मी कैशी जाऊ घरात. लोक मला कुठं निंदा करते, काय करते. मग तुकोबारायने जरा सल्ला ही विचारावी, कशी जाऊ घरात, म्हणजे सल्ला विचारावी. आता कशी जाऊ म्हणजे काय कर, आपल्याकडून आता कोणताही सोयरीक जमायचे म्हणा, मग दुसऱ्या रस्त्याला घेतो, कसं कसं करायला पाहिजे, कोणाकोणाकडे जायला पाहिजे, तसं ही विचारायला. आता घरी जायचं, पण कसं कसं जाऊ. तुकोबाराने हे काही न सांगता